आणि याला सर्वस्वी त्या 5 नगरसेवकांना आम्ही पण तितकंच जबाबदार धरणार, कारण त्यांचं पण काम आहे. त्यांना लोकांनी इथल्या निवडून दिलेलं आहे. आमचे ते प्रतिनिधी आहेत, या सगळ्या 5-20 प्रभागामधल्या सर्व लोकांचे ते प्रतिनिधी आहेत नगरसेवक म्हणून. त्यांचं पण कार्य आहे की अधिकाऱ्यांना इथं बोलवून घेणं, त्यांना जाब विचारणं आणि का करत नाही याची उत्तरं घेणं, हे त्यांचं पण काम आहे. त्यामुळे विनाकारण यात नगरसेवक बदनाम होणार आहे. त्यामुळे नगरसेवकांनी पण लक्ष द्यावं ही मी विनंती करतो. नाही ते नंतर परत आणि जे महिना घालवला तर काय उपयोग आहे ते. आम्ही आहे तर राहायला लागले 2 महिने परिस्थिती बघितली जाते. वरनं ज्या गाड्या येतात म्हणजे आता ह्या शाळेच्या गाड्या वेगळ्या, खाली शेती वगैरे आहे ना, ट्रॅक्टर आहे म्हणजे इथं आता आपण येतानाच बघितलं जातं तुम्ही रोडला केवढा धूळ आहे. आणि जर का त्या गाड्या ते आल्या तर मग काही विषय नाही. तर माणसाच्या घरात जर का जाऊन बघितलं तुम्ही 2:30 वाजता एक दिवस जो आहे दसरा आहे, निघाल्या गाडी 2 वाजता 2:30 वाजता 2 वाजता येऊन गेली 2:45 पर्यंत थांबा. समोरचा टू व्हीलर एक सुद्धा तुम्हाला दरवाजा उघडा दिसणार नाही. प्लस लहान मुलगा तर दारात कुठला दिसणारच नाही तुम्हाला. तसं व्हायच लागलं. मुलांनी मिळाला बाकी काय नाही. म्हणजे हे सगळे धरायला लागले. प्रत्येक जण म्हणते ते कसा नाही आम्हाला इथं खरोखर त्रास व्हावा लागला. हे लवकर मार्ग काढा. नाही तर मग आम्ही काय हे पाण्यासाठी एकदा केल्यावर कसं पाणी चालू झालं दुसऱ्या दिवशी तसं या रस्त्यासाठी करतो. होय पाण्यासाठी आम्ही आंदोलन केलं. रोड अडवलं आम्ही. परमिशन वगैरे काय घेतलं आयुक्त वगैरे सगळे आले. म्हणजे दुसऱ्याशी पाणी आमचं चालू झालं परफेक्ट. त्यापासून आम्हाला अजून पाण्याचं तसं काय म्हणते केलं की दुसऱ्याशी होईल असं वाटायला मला. शांत कमीत कमी हातावर आवरला देऊ. जर त्याचं जर डोकं जर गेला असेल नाही, असं नाही की स्वतः तुम्ही डोळ्याने बघितलं असा काय परिस्थिती आहे. असं नाही की आम्ही नुसतं फोनवर सांगावं असं आहे आमच्या इथे तसं आहे. स्वतः काय बघितलं. आता या उपनगरात कोण आपल्याकडे बघतच नाही हो आमच्याकडे. आणि इकडला जर का भाग बघितला तर नाही कोण आता वंचित झालं कुठेतरी माळा येऊन राहिल्यासारखं झाली. आता 100 कोटी आले तर तुम्ही जर गावात त्यातले 10 कोटी इकडे आमच्या भागात तर खर्च करा. रस्त्यात आमचा तर म्हणजे माणसाचा फायदा होते. आम्ही किती वेळा फोन करू. शहरासाठी आता 100 कोटी आणले त्यातले 10 कोटी इकडे उपनगराला दिलं तरी आमचं तेवढं सगळ्यांचं होते. आमच्यावर आता काम करणारा नगरसेवक असला की त्याला एवढं बोल खाऊन घेता येते. आता आम्ही प्रत्यक्ष 100% तुम्हाला नाव ठेवणार लोक. मी सांगतो नाव ठेवणार 100% नाव. कॉर्पोरेटरांचा काही उपयोग नाही म्हणणार. हे 5 वर्षांना फक्त मतदान. आम्ही आता तुम्ही साहेब बघायला लागलाय साहेब या 2-3 वर्षात सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून नाही माझं किती सारखं केली, तरी पण लोकांनी काय बोलायचं ते बोलले तेच. मी आता तुम्हाला काय म्हणतो बाबा हे काम करा रोलर आणि जेसीबी तेवढा आम्हाला द्या आणि डंपर 2 द्या. आमचं आम्ही करतो म्हटलं ती. अरे एवढा त्रास माणसं व्हायला एवढी वैतागल्यात की नाही तर तुमचं काय आमचे संपले. लहान मुलं आता आजारी पडल्यामुळे हा खरं म्हणजे डेव्हलपमेंटचा भाग आहे. काय करतात माहिती आहे? तुम्हाला गाडग्याच्या खुर्चीतनं नुसतं गोळ्या झाडतात. हा लक्ष आहे, येतो येणार आहे उद्या आहे. मी नक्की उद्या तिथं आहे बघा. अजिबात इकडे फिरकलेले नाही. ठेकेदारांच्या अजिबात मी सांगतो ना, स्पष्ट सांगतो मी त्यांना तोंडावर बोलतो. तुमचं ठेकेदारांच्यावर कंट्रोलच नाही, अजिबात कंट्रोल नाही. का ठेकेदार तुमचं ऐकत नाही? माझंच उदाहरण दिले ना त्याला पैसे आपण, मग का रिस्टोरेशन करत नाही? त्याच्या करायला आहे ना, करायला पाहिजे त्यांचा पाहणं करायला पाहिजे रिस्टोरेशन. होय आणि ते उकरत्या वेळेस सांगितलं नागरिकांना त्रास होत नाही. उकरत्या वेळेस सांगितलेलं होतं 20 दिवस जाऊ देत लय सगळी लाईन कंप्लीट झाली. आम्ही तुम्हाला नाही सचिन कंप्लेंट नाही. आम्हाला त्यांनी म्हणजे जो होता का तो बरं वाटत नाही त्याला फोनवर असा तो काय म्हणला माहिती का मला, इथनं समजा आपण एक तिथंपर्यंत गेलो तेवढं कंप्लीट करणार. तिथं पुढे आम्ही ते उकरणार. ते झालं तिथं पुढे गेलो की ते उकरणार. रस्ता हा करत जाणार. विजय देसाई त्याला मारला त्या पोरग्याला होय. आमच्या इथं दारात होय त्या खुदाई करायचं सांगितलं. तू हे रिस्टोरेशन केल्याशिवाय खुदाई करायचं म्हणून सांगितलं त्याला. मारला त्याला दोन हाडफाड रावले त्याला. असं आहे बघा साहेब आता प्रभाग क्रमांक 20 मधील नरशी कॉलनीमध्ये आपण आलो असून आणि शहरामध्ये येऊन सुद्धा इथं डोंगरदऱ्यामध्ये राहिल्यासारखीच परिस्थिती आहे. कॅमेरामॅनना मी सांगितलं तर त्यांना ही परिस्थिती दिसून येईल की कशा पद्धतीची आहे. आणि मगापासून आपण बघतोय की मोठमोठी जेव्हा वाहनं जातात तेव्हा इथं गाडी चालवणं किंवा माणसाला चालणं सुद्धा अशक्य झालेलं आहे. आणि हा सगळा जो परिसरामधला जो काय गोंधळ झालेला आहे त्याचा नाहक त्रास त्यांना होऊ शकतो. आणि हे नगरसेवक आम्ही जर प्रत्यक्षात बघितलं तर धडाडीचे आहेत, बरेच ठिकाणी ते फिरतात, पण त्यांना याचा दोष दिला जातो. पण प्रत्यक्षात आम्ही पाहताना याला प्रशासन दोषी असू शकतं असं प्रथमदर्शनी वाटतं. आणि मगापासून या जनतेचा रोष बघितला तर तो फारच असा उग्र असा दिसतोय. मग याची जी वाटचाल आहे ते पुढे भविष्यात मोठ्या आंदोलनात होऊ शकते. म्हणून या भागाला सुखी करण्यासाठी
महानगरपालिकेचे तुम्ही एक प्रशासकीय अधिकारी म्हणून आमच्या सर्व जनतेला काय सांगू इच्छिता? ॲक्च्युली ही लाईन अमृत 2च्या अंतर्गत टाकण्यात आलेली आहे, त्यामुळे रिस्टोरेशनचं काम त्यांच्या अंडर होणार आहे. आता सध्या जलाभियंता साहेबांशी बोलणं झालेलं आहे. त्यांची टीम मंगळवारी किंवा बुधवारी जागेवर येऊन जाऊन तपासणी करणार आहे. त्यानंतर ते पॅचवर्कचं काम पूर्ण करण्यात येईल. साहेब, आपण बघतोय हे सगळे अधिकारी अजून आपण बऱ्याच वर्ष जसं इथं आपण राहायला आलो तेव्हापासून हे अधिकारी लोक किंवा प्रशासन, आपला असा आरोप असा नाही, पण आपला लोकशाहीचा स्तंभ म्हणून म्हणजे जे सत्य आहे ते मांडणं गरजेचं आहे. तर हे सर्व अधिकारी आपल्या उपनगरावर अन्यायच करतात हे आतापर्यंत सिद्ध झालेलं आहे. म्हणून तर उपनगराचा विकास झालेला नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. यावर तुम्ही एक प्रतिनिधी आहात, तर तुम्हाला काय म्हणायचं आहे? एक तरी आता कसं झाले, शहराचा विकास करताना उपनगरांच्याकडे पूर्णपणे प्रशासनाचं दुर्लक्ष झाले. म्हणजे शहरचा एक बाजू आणि दोन्ही लोक टॅक्स भरतात व्यवस्थित, घरभाडा व्यवस्थित भरतात, पाणी बिलं व्यवस्थित भरतात. उपनगरचा नियम शहरला आणि शहरचा नियम उपनगरला आहे, तरी पण उपनगर ही भकास झालेली आहेत. आता प्रशासनाचं अजिबात दुर्लक्ष आहे त्याच्याकडे, म्हणजे काही पण म्हटलं तरी. कारण आता कसा हा प्रभाग क्रमांक 20 हा 5 नगरसेवकांचा भाग आहे. आता लोक काय झाले माहिती आहे का, इथं हा नरसे कॉलनी म्हणजे गंगाई लॉन टू नरसे कॉलनीचा परिसर, इथं अमृत 2 मधनं जे आता ड्रेनेज लाईनचं काम झालं त्या ठेकेदाराला वेळोवेळी इथल्या नागरिकांनी सूचना केल्या की हे तुम्ही पॅच करून द्या. तुमच्या करारात हे लिखित असते की हे तुम्ही रिस्टोरेशन करून द्यायचं. म्हणजे ज्यावेळी तुम्ही खोदताय त्यावेळी रिस्टोरेशन करणं हे गरजेचंच असते. आणि वर्षानुवर्षे ही ठेकेदार दुर्लक्ष का करतात हा नागरिकांना आता प्रश्न पडलेला आहे. ही लोक का करून देत नाहीत काम आम्हाला? हे आमच्या हक्काचं आहे. डांबरी ज्यावेळी रस्ता तुम्ही खोदताय त्यावेळी रिस्टोरेशन करणं हा तुमचा कायद्यानं हेच आहे, बांधील आहे तुम्ही आम्हाला. पण तुम्ही का करत नाही? इथली लोक धुळीमुळं नागरिक रस्त्यावर यायला तयार नाहीत. लहान मुलं घरातली आजारी पडल्यात. म्हणजे लोकांनी इथं दवाखान्याला पैसे घालायचं का त्या ठेकेदाराला बोलून इथं जाब विचारत बसायचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. असा आहे. आणि इथं जर आता इथनं पुढं जर या नरसी कॉलनी ते आमच्या गंगालोनपर्यंत जर हा रस्ता झाला नाही तर लोक उग्र आंदोलन करणार. हा प्रश्न 5 तारखेच्या ज्यावेळी महापौरचा जनता दरबार असतो त्यात सुद्धा हा प्रश्न मांडणारच आम्ही. खरं जनता म्हणून आम्ही रस्त्यावर उतरवून ह्याच्यावर न्याय मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही. कारण आम्ही रस्ता रोको करणार. हा मुख्य रस्ता आहे, म्हणजे रिंग रोड हा शहराच्या बाहेरनं गेलेला रोड आहे. तो रस्ता आम्ही अडवून ह्याचा निषेध करणार प्रशासनाचा पूर्ण. आणि याला सर्वस्वी त्या 5 नगरसेवकांना आम्ही पण तितकंच जबाबदार धरणार. कारण त्यांचं पण काम आहे, त्यांना लोकांनी इथल्या निवडून दिलेलं आहे. आमचे ते प्रतिनिधी आहेत, या सगळ्या 5-20 प्रभागामधल्या सर्व लोकांचे ते प्रतिनिधी आहेत नगरसेवक म्हणून. त्यांचं पण कार्य आहे की अधिकाऱ्यांना इथं बोलवून घेणं, त्यांना जाब विचारणं आणि का करत नाही याची उत्तरं घेणं हे त्यांचं पण काम आहे. त्यामुळे विनाकारण त्यात नगरसेवक बदनाम होणार आहे. त्यामुळे नगरसेवकांनी पण लक्ष द्यावं ही मी विनंती करतो नागरिक म्हणून. आता हे नागरिक म्हणून आणि एक प्रतिनिधी, एक प्रेसचे प्रतिनिधी आहेत, तरी सुद्धा आपण त्यांना त्यांच्या भावना मांडण्या, कारण हे इथले नागरिक आहेत, जसे ते प्रतिनिधी जरी असले तरी नागरिक म्हणून त्यांच्या भावना मांडल्या. पण त्यांनी प्रत्यक्षात असं म्हणतायत की आम्ही सुद्धा बघतोय सगळेच नगरसेवक आणि त्यामध्ये प्राधान्याने तुम्ही सुद्धा ग्राउंडवर उतरून काम करताना दिसताय. सकाळी 6 वाजल्यापासून तुम्ही ग्राउंडवर असताय सगळेच. मग आता हे सगळं करून सुद्धा प्रशासकीय यंत्रणेमुळे म्हणा किंवा आणखी म्हणा तुमच्यावरती हे सगळे नागरिक ब्लेम करतायत, तुम्हाला जबाबदार धरणं म्हणतात. मग तुम्ही पुढचं पाऊल कसं उचलणार? आता गेली आम्ही 15 दिवस झालं की प्रशासनाच्या आम्ही फॉलोमध्ये आहे की बाबा इथे येऊन एकदा तुम्ही लक्ष देऊन बघून जावं. आता हे विशालदा असतील किंवा येथील नागरिक असतील ह्यांचं रोज माझ्यासंग फॉलोअप आहे, रोज माझ्यासंग चर्चा चालू आहे. मी गेली 15 दिवस कंटिन्यू म्हणजे जे शहर उप अभियंता आहेत त्यांना फोन लावून सांगितलं. ते सांगतात की बाहेर गेलो, वारंवार ते अडचणी सांगतात की येऊन जातो. पण आज ज्यावेळी आम्ही आंदोलनाचा इशारा दिला, म्हणजे स्वतः नगरसेवक असताना आपल्याला जर का आंदोलन करायला लागत असेल तर ह्याच्यासारखी दुर्दैवाची दुसरी गोष्ट नाही. आता जनता दरबार आहे, माननीय महापौरांनी आपल्या कोल्हापूरसाठी जनता दरबार म्हणून आता 5 तारखेला ते ठेवलेला आहे. त्यामध्ये पण आम्ही ही भूमिका मांडणार आहे. जर का जनतेनं आम्हाला विश्वास ठेवून जर का आम्हाला निवडून त्या सभागृहामध्ये पाठवलं असेल आणि जर का जे ह्या अधिकारी लोक जर का जनतेला आणि जर का नगरसेवकांनी जर का वेटीला धरत असेल तर याच्यासारखं दुर्दैवाची दुसरी कोणती गोष्ट नसणार आहे. आणि जनतेसाठी सर्वतोपरी जे काही काम करावं लागेल त्यासाठी आम्ही अहोरात्र आम्ही काम करतच राहिलोय आणि इथनं करतच राहणार. पण जसा प्रशासनाकडून जसा आपल्याला सपोर्ट पाहिजे तसा भेटत नाही. म्हणजे याचं गोड बंगाल काय आहे आता आपणच तुमच्या माध्यमातूनच त्या अधिकाऱ्यांना विचारलं तर त्याचं तुम्हाला उत्तर मिळेल.
आता आपल्या या प्रतिक्रियेतून असं जाणवून येते की उपनगरावर न कळत हा अन्याय होतोयच आणि प्रत्यक्षात नागरिक, एक प्रतिनिधी आणि नगरसेवक स्वतः ग्राउंडवर उतरून सुद्धा प्रशासनाकडून म्हणावी तितकी जबाबदारी घेतली जात नाही असं प्रथमदर्शनी दिसून येतंय. पण भविष्यात अशी वेळ येऊ नये की लोकांना रस्त्यावर बसून, आणि वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापुरातला प्रभाग क्रमांक 20 हा सगळ्यात मोठा प्रभाग आहे. इथं 5 नगरसेवक काम करतात. त्यामुळे या 5 नगरसेवकांना भविष्यात प्रशासनाच्या कारणामुळे पुढं अडचणीत येता कामा नये याची जबाबदारी नगरसेवक तर प्रत्यक्षात ग्राउंडवर आहे, आपण समोर बघतोय. पण प्रशासनाच्या सहकार्यामुळे जर नगरसेवक जबाबदार धरले गेलेत किंवा त्यांची बदनामी झाली तर त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असे नगरसेवकांच्याकडून सांगण्यात येत आहे. तर प्रशासनानं खडखडून जागं होऊन लवकरात लवकर उपनगराला न्याय द्यावा ही विनंती करण्यात येत आहे. धन्यवाद.